मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या 285 किलोमीटरच्या रेल्वेचं आपण दिग्रस या बायपासवरील काम पाहतो आहे। आणि आज मित्रांनो हे सगळं मजूर लेबर वर्ग सगळं आलेला आहे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या मोठ्या ट्रेन मोठ्या मशिनरीज या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि दिग्रस ते यवतमाळ पर्यंतचा 72 किलोमीटरच्या टप्प्यामधील आपण हे काम मित्रांनो बघत आहोत, जे की साईडलाच इथून मानोरा बायपास जातो आणि हा पुसदला हा रोड जातो आहे। आणि आज मित्रांनो याची वन साईड जी आहे तर ती वन साइड पॅक झालेली आहे। आणि तिथे जे कलर देणं चालू आहे तर ती एक बॉर्डर आखण्यात आलेली आहे। आणि त्या बॉर्डरच्या वर जे आहे मित्रांनो त्याच्यावर जास्त हाईट असलेला ट्रक मालवाहू ट्रक तो ट्रक त्या ठिकाणून जाता कामा नये यासाठी ते लावलेला आहे। आणि रेल्वेचं जे काम आहे मित्रांनो, म्हणजे रेल्वेच्या कामामध्ये कुठल्याही रात्रीच्या वेळेत जरी आपण आलात तर अशा पद्धतीचं आपल्याला दिसेल। याला रेडियम देखील त्यांनी लावलेला आहे आणि त्या ठिकाणी बॅरिकेड पण केलेलं आहे। म्हणजे या परिस्थितीमध्ये वर्धा यवतमाळ नांदेड ही रेल्वे कधी चालू होईल आणि आता या ठिकाणी महाकाय आपल्याला मशिनरी दिसत आहे। आणि मला तर वाटतं या 1-2 दिवसामध्येच आता हे काम डायरेक्ट चालू होईल। आणि ज्या जे पुलर आज आपण पाहतो पुलाचं जे साहित्य आहे मित्रांनो ते पहिल्यासारखं आज राहिलं नाही, तर डायरेक्ट क्रेनच्या सहाय्याने क्रेनच्या मदतीने ते पूर्ण होईल। आणि यामधील हर्सुलचा जो टप्पा आहे तर त्यामध्ये साधारणतः 600 मीटर अंतर, म्हणजे यवतमाळ आणि या टप्प्यामधील सर्वात मोठा जो पूल आहे तर तो हर्सुलचा आहे, जो अरुणावती नदीवर आहे। तर तो पूल देखील येत्या काही दिवसातच तो देखील अंतिम टप्प्यावर आहे। कारण तिथूनच आपला हा जो हायवे आहे 361C जो की दिग्रस ते मूर्तिजापूरपर्यंत जोडतो, तर तो हायवे जातो आहे। आणि त्या ठिकाणी जे आहे रेल्वेचं काम त्या पुलाचं मित्रांनो अगदी छान चालू आहे। आणि या परिस्थितीमध्ये आपण या साईडला आणखीन क्रेनच्या आहेत अत्याधुनिक क्रेन, सर थोडं समोर या। तर ह्या क्रेन देखील आलेल्या आहे आणि साईडला सगळं पूर्ण साहित्य आहे। तर या महाकाय बाहुबली क्रेन आपण आता जवळून जातो आपल्याला। ह्या क्रेन आता ती क्रेन सुरू पण झालेली आहे आणि हे अंतिम टप्प्यात असलेलं काम बाहुबली मशिनरीच्या द्वारे तर हे आपल्याला चालू असलेलं दिसतं। आणि ही ट्रेन मित्रांनो कधीपासून सुरू होईल तर ही ट्रेन 2027 पर्यंत याचा जो टप्पा आहे तर तो टप्पा म्हणजे यवतमाळपर्यंत चालू होईल। कळंबपर्यंतचा टप्पा मित्रांनो सुरू झालेलाच आहे। तर हा टप्पा लगेच चालू होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा जर ही ट्रेन सुरू झाल्यानंतर आपल्याला तिरुपती जायचं असेल, साऊथमध्ये जायचं असेल, तसेच वर्धा मार्गे वर्धाई जंक्शन आहे आणि नांदेड पण मुख्य जंक्शन आहे मध्य आणि दक्षिण रेल्वेचं, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये ही रेल्वे विदर्भासाठी 1 नंबरची राहणार आहे मित्रांनो। आणि लवकरात लवकर ही सुरू व्हावी ही सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। परंतु काम थोडं मोठं असतं, आपण बघू शकतो की या कामामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज होत नाही। आणि जे आहे 8-8 दिवसाला मित्रांनो सॉईल टेस्टिंग होते, त्यामध्ये मटेरियल कसं भरलेलं आहे तर या सगळ्या संदर्भात या सगळ्या टेस्टिंग होत असल्यामुळं थोडा वेळ होतो। वेळ जरी झाला तरी देखील ही ट्रेन आपल्याला काही दिवसातच सुरू होईल। फक्त उमरखेडच्या त्या साईडला थोडं काम जे आहे हदगाव साईड वारंगा साईड तिकडं थोडं काम आता अद्यापपर्यंत त्याचं अपडेट आपण काही दिवसातच घेऊ आणि ते तुम्हाला कळवू। आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। वर्धा यवतमाळ नांदेड या पुसद बायपास दिग्रसची यावं आणि आज 3-4 मशीन आलेले आहेत। म्हणजे आज या पुलाचं फायनल जे आहे आपण बघू शकतो की ते पूल जे आहे तर ट्रेनच्या सहाय्याने ते पुलाचं जे साहित्य आहे मित्रांनो ते टाकत आहेत। आणि साईडलाच पाहतो आपण तिथे कलर जो मारणं चालू आहे, सध्या हे काम पूर्ण होईपर्यंत ते कलर त्या याला मारत आहेत पिलरला, तर ते पूर्ण म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त हाईटचे आता ट्रक हे बांधकाम चालू असताना या ठिकाणी नको आहे। आणि वर्धा यवतमाळ नांदेड ही रेल्वे कधीपासून सुरू होईल तर 2027 पर्यंत ही दिग्रसपासून यवतमाळपर्यंत निश्चितपणे सुरू होईल। आपला म्हणजे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। साईडला बघू शकतो आपण आज सकाळीच मजूर पण आलेले आहेत आणि हे रेल्वेचं काम मित्रांनो 2027 पर्यंत दिग्रस ते यवतमाळ निश्चितपणे चालू होईल। धन्यवाद। तर मित्रांनो हे दिग्रस पुसद रोडवरील जे काम आहे आपण बघू शकता मोठमोठ्या मशिनरीद्वारे जे आता इथील पुलाचं काम आहे ते फायनल स्टेजवरती आहे। आणि या दिग्रस भागातील मागील रामनगरचा आपण पूल दाखवला होता व हर्सुल फाट्यावरील तो पण पूल आणि अरुणावती नदीवरील, आणि मागेच आपण मानोरा मागच्या व्हिडिओमध्ये मानोरा जो आहे तो त्या तालुक्यातील वायगोड म्हणजे या परिसरातील तो पण मित्रांनो आपण तो एक व्हिडिओ बनवला होता। या सगळ्या परिस्थितीमध्ये हे भाऊ म्हणत होते मला आपण व्हिडिओमध्ये घेतलं का, मी त्यांना सांगितलं आपलं पण तुम्हाला पण या शूटिंगमध्ये घेतलं आहे। तर असे महाकाय मशीन आहेत आणि याचं काम मित्रांनो आता अंतिम टप्प्यात आहे। तर या सगळ्या परिस्थितीमध्ये
यवतमाळपर्यंत जे आहे तर ते काम आता प्रगतीपथावर आहे. हे दादा इथं वर चढत आहेत आणि या 5-6 दिवसामध्ये मित्रांनो या पुलाचं काम पूर्णत्वास येईल. होते मित्रांनो छोटीशी अपडेट. आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.